नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात जी.के. न्यूज मराठी. आता बातमी आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नांदेड येथील तख्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वारा येथे दर्शन घेतल्याची. पाहूया सविस्तर. महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे गुरु ग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनीही गुरु ग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. यावेळी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचा पारंपरिक पद्धतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रपती महोदयाच्या कन्या इतश्री याही उपस्थित होत्या. त्यांचाही यावेळी गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे, सचखंड गुरुद्वारेचे प्रशासक डॉक्टर विजय सतबीर सिंगजी, सल्लागार जयवंत सिंगजी बॉबी, अधीक्षक राजदेवीधर सिंगजी, पुजारी बाबा ज्योतिधर सिंगजी, जथ्थेदार संत बाबा बलविधर सिंगजी आदीची उपस्थिती होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुद्वारा येथील दर्शनानंतर तेथे असलेल्या लंगरला भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेचे लाभार्थी कटलरी व किचन्स खेळणी व्यावसायिक केतन लक्ष्मण कळसकर व फळे आणि ज्यूस व्यावसायिक शमशेरसिंग लालसिंग राठोड यांच्या स्टॉलला भेट देऊन त्यांची अस्थायिकपणे विचारपूस केली. ब्युरो रिपोर्ट, जी.के. न्यूज, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.